हॅलो एव्हरीवन. आज आपण आणलं आहे 8-in-1 टाईप सी मल्टीपोर्ट हब आणि याचे फीचर्स आहे इट हॅज LED इंडिकेटर, पॉवर लॅन आणि हे HDMI सपोर्ट करतो 4K आणि 2K 30 हर्ट्समध्ये. नंतर फास्ट चार्जिंग पण सपोर्ट करतो आणि मेमरी कार्ड पण चालतं त्याच्यामध्ये. म्हणजे आपलं कॅमेऱ्याचं मोठं मेमरी कार्ड असतं SD कार्ड आणि छोटं साधं TF कार्ड म्हणतो आपण त्याला, ते पण आपण कनेक्ट करू शकतो. आणि नंतर USB-C सपोर्ट करते. हे ॲक्च्युली USB-C सपोर्ट हा इनपुट म्हणून करतो. इनपुट आउटपुट म्हणजे बायडायरेक्शनल सपोर्ट आहे याला. आणि बरेच याच्यामध्ये USB-Aचे इंटरफेसेस दिलेले आहेत, जसे की USB 2.0 3.0. तर चला आता याला अनबॉक्स करू. आणि हे मेजरली मी घेतलं आहे याच्यासाठी की C टाईपचा जो इंटरफेस आहे, जसे की बरेच ॲपलचे मॅकबुक असतात ज्याला फक्त C टाईपचा इंटरफेस दिलेला असतो कंपनीने, पण आपण A टाईपचा USB-A त्याच्यात कनेक्ट करू शकत नाही. सो त्याच्यासाठी C टाईपच्या कनेक्टरने कनेक्ट करायचं आणि बाकी मग आपण HDMI, PD चार्जिंग, इथरनेट पोर्ट, SD कार्ड, USB-A जे सर्व रेस्ट ऑफ द कनेक्शन्स आहेत ते त्याच्या थ्रू करू शकतो आपण. तर चला याला अनबॉक्स करू आणि बघू याचा परफॉर्मन्स कसा आहे, टेस्ट करू. आणि हा कुठल्याही प्रकारचा प्रमोशन व्हिडिओ नाही आहे, हा जस्ट मी माझ्या पर्सनल पर्पजसाठी विकत घेतलेला आहे. इट इज नॉट अ प्रमोशनल व्हिडिओ और नो वन हॅज स्पॉन्सर्ड मी फॉर दिस वन. सो कीप इन माइंड. थँक्यू. बॉक्सिंग चालू करतो याची. ॲक्च्युली नवीन यूट्यूबर असणं हा पण एक मोठा चॅलेंज आहे, कारण कोणीच नसतं सपोर्टला. आणि स्वतःच शूट करायचं, स्वतःच अनबॉक्सिंग करायचं, स्वतः एडिटिंग करायची. बट मी फुल टाईम यूट्यूबर नाही आहे, जसं की मी माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं आहे तसं. मी जस्ट वेळ भेटेल तेव्हाच व्लॉगिंग, व्हिडिओ शूट वगैरे हे करतो. सो प्रोडक्ट तर खूपच चांगला वाटतो आहे. ॲक्च्युली बिल्ड क्वालिटी पण चांगली वाटते याची. जी केबलची क्वालिटी आहे ती पण मस्त आहे. आणि हे जे दिलेलं आहे पॅकेजिंग वगैरे, पॅकेजिंग पण नाईस आहे. आणि हे बघा याच्यावर एवढे हे आहेत कनेक्शन्स आहेत, टाईप C, PD, USB-C, देन USB 2.0 3.0, HDMI, कार्ड्स आणि लॅन. सो हे वन स्टॉप सोल्युशन झालं आहे आता आपल्या मॅकबुकसाठी. जे मॅकबुकला जो C टाईपचा थंडरबोल्ट पोर्ट असतो, तो त्याचा इंटरफेस आता आपण सगळीकडे कनेक्ट करू शकतो. सो बिल्ड क्वालिटी चांगली वाटते. चला आणि हा युनिजेन कंपनीचा आहे. मी बरेच रिव्ह्यू बघितले याचे. हा मला एक आवडलेला, ज्याचे स्पेसिफिकेशन, परफॉर्मन्स, आपण स्पेसिफिकेशन तुम्ही तुम्हाला सांगितले काय काय परफॉर्मन्स बघूया याचा. मी पुन्हा एक वेळेस याच्यावर व्हिडिओ करेल परफॉर्मन्स वगैरे कसा आहे तर. पण चला आता याला ट्राय करू की हा वर्क कसा करतो. आणि तुम्हाला माहीत आहे हे बरंच डॉक्युमेंटेशन येत असते याच्यासोबत. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये काय काय, या डॉकिंग स्टेशनमध्ये काय काय इंटरफेस दिलेलं आहे कंपनीने, आणि हे कुठं कुठं कनेक्ट होऊन तुम्हाला कुठं कुठं यूज करता येईल. ठीक आहे. आणि तुमच्याकडे पण असं काही असेल तर ते नक्की कमेंट. तर मी आता याचं कनेक्शन चालू केलेलं आहे. हे बघा, हे C टाईप इंटरफेस आहे, हा आपण मॅकबुकला लावायचा. आणि इकडे HDMIची केबल कनेक्ट केलेली आहे मी, जे की मॉनिटरला कनेक्ट होणार. कनेक्शन झालेलं आहे आपलं, तुम्ही बघू शकता. मॅकबुकचा सर्व जो डेस्कटॉप आहे तो मिरर झालेला आहे आपल्या मॉनिटरला. आणि अशा प्रकारे कनेक्शन केलं आहे. इकडे HDMI लावलेलं, जे की माझ्याकडे एक्झिस्टिंग केबल होती HDMIची, ती कनेक्ट केलेली. आणि आपण बघू शकतो याला इथरनेट पोर्ट याचं ॲक्टिव्ह झालेलं आहे. याच्यामध्ये एक येलो आणि इकडे एक रेग्युलर इंडिकेटर आहे याला ब्लू कलरचं, जे की कनेक्शन झाल्यानंतर हा लाईट ऑन होणार.
चला आणि बाकीचं मग परफॉर्मन्स कसा आहे याचा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगतोच इन डेप्थ. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, जे नवीन आपल्या चॅनलवर आता जॉईन होत असतील त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना माहीत पडेल की हे असे कनेक्टर्स वगैरे असतात किंवा माझे जे रेग्युलर ब्लॉग्स असतात ते तुम्ही बघू शकाल, तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.